हॅलो स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल AI बायोलॉजी अँड इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे, जसं की तुम्ही थंबनेल पाहिलं असून आपण पाहणार आहे स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉमस ओव्हल. म्हणजे फिमेल जे स्ट्रक्चर राहते, फ्लावरवरचं जे फिमेल स्ट्रक्चर राहते ते स्ट्रक्चर आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. आतापर्यंत आपण काय कव्हर केलं, स्ट्रक्चर ऑफ अँथर कव्हर केलं. स्ट्रक्चर ऑफ अँथरच्या पहिले त्याच्यानंतर आपण बघितलं की पोलन ग्रेन कसं फॉर्मेशन होईल. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता, नाही तर या व्हिडिओच्या आय बटनवर तुम्हाला ते व्हिडिओ भेटून जातील आणि ते व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमचा या चॅप्टर मधला जो स्टेट बोर्ड मधला 12th नंबरचा पहिला नंबरचा जो चॅप्टर आहे, 12th मधला पहिला नंबरचा रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट मध्ये याचे सगळे व्हिडिओज तुम्हाला त्याच्यावर भेटून जातील. आणि एकदम इझिएस्ट कॉन्सेप्टमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला म्हणजे आवडला असेल, याच्या पहिले आवडला असेल, तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि तुम्ही काय करा की जे की तुमचे डाऊट्स असतील ते तुम्ही कमेंट्स करू शकता या वेरियस गोष्टी, आणि तुम्हाला नक्की मी तुमच्या कमेंटचा आन्सर देईन. ठीक आहे. तर कसं की जे काय होते की मी तुम्हाला किंवा आम्ही तुम्हाला 100% एनर्जी देण्याचं काम करतो. तुम्ही पण रिप्लेसमध्ये एनर्जी देण्याचं काम करा, जे की तुमचे लाईक, सबस्क्राईब आणि जे की तुमचं कमेंट्स वगैरे राहतील ते आम्हाला एनर्जी देण्याचं काम करतात, जेणेकरून तुम्ही या सगळ्या गोष्टी लाईक, सबस्क्राईब आणि अनदर कमेंट्स वगैरे करत चला. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये काय बनणार आपण, स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉमस ओव्हल, जे की फिमेल्स एक गॅमेटोफाइट्स आहे. फिमेल गॅमेट्स कसे बनतात, फिमेल गॅमेटोफाइट आपण समोर पाहणार आहोत. पहिले पाहून घेऊ की काय पाहणार, थोडंसं प्लांटचं स्ट्रक्चर पाहून घेऊ आपण. प्लांटच्या फ्लावरचं स्ट्रक्चर पाहणार आपण. ठीक आहे. हे दिसते तुम्हाला. आता हा जो मिडलचा पोर्शन राहतो, ठीक आहे, तर हा फिमेल पोर्शन राहतो, ह्या जो वर्षा. त्यानंतर काय दिलेलं आहे याच्या आजूबाजूला. आता पहिले याचे पत्ते काढून टाकू आपण रेड कलरनं, जेणेकरून तुम्हाला आयडिया लागून जाईल की कशा पद्धतीचं फ्लावरचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. हे झालं तुमचं फ्लावर. थोडं मोठं काढा. ठीक आहे. हे काय झालं तुमचं स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. आणि फ्लावर मधला जो मेल पार्ट आहे हा दिसते तुम्हाला, हा झाला तुमचा, हे बायलूप स्ट्रक्चर आहे. बायलूप जशा पद्धतीनं 2 लूप स्ट्रक्चर राहतात स्ट्रक्चर ऑफ अँथरमध्ये. आणि हे झालं तुमचा अँथर. काय झालं तुमचा अँथर. आणि अँथरचं सगळं काही जे डिस्क्रिप्शन आहे, जे की एक्सप्लेनेशन आहे, ते सगळं एक्सप्लेनेशन मी दाखवून दिलेलं आहे. त्यानंतर हा जो पोर्शन आहे याच्यामध्ये ॲनाट्रॉमस ओव्हल राहतात आणि हे राहते तुमचं ओव्हरी राहते. काय राहते तुमचं ओव्हरी. आणि हेच ओव्हरीच्या अंदरमध्ये ॲनाट्रॉमस ओव्हल राहतात आणि हेच आपल्याला काय करणार आहे, डिस्कशन करणार आहे. ठीक आहे. आपण हे केलेलं आहे, मेल पार्ट काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. आणि त्यानंतर काय ओव्हरी म्हणजे काय, जे की फिमेल पार्ट्स आहे आणि स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉमस ओव्हल इथंच प्रेझेंट राहते. ठीक आहे. मी थोडं काढून देतो तुम्हाला. हे जे आहे हा राहते तुमचा प्लॅसेंटा, आणि प्लॅसेंटाले काय राहते ते अटॅचमेंट राहते. काय राहते अटॅचमेंट. लक्षात येतपर्यंत इनर इंटिग्युमेंट आणि आउटर इंटिग्युमेंट अशा पद्धतीचं काय राहते ते अटॅचमेंट राहते. याला काय म्हणतो आपण, ॲनाट्रॉमस ओव्हल असे म्हणतो. ठीक आहे. तर तुम्हाला लोकेशन समजली काय आता. ठीक आहे. तर इथपर्यंत. त्यानंतर आपण काय बघू, डायग्रामॅटिकली पाहू की काय राहते स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉमस ओव्हल काय राहते. ठीक आहे. बघा तर आता डायग्राम काढून घेऊ आपण, त्याच्यावर 1 बाय 1 आपण ऑर्गन डिस्कस करू. ठीक आहे. बघा डायग्राम जे की डायग्राम काढायची राहते, तर सगळ्यात पहिले काय काढायचं, मिडलचा पोर्शन. ठीक आहे. हे काय तुमची एम्ब्रियो सॅक्स आहे. काय एम्ब्रियो सॅक. आपण लेबलिंग करू, त्यानंतर आपण समोर पाहू. पहिले इंटिग्युमेंट काढून टाकू. हे जे दिसते तुम्हाला हे राहते तुमची इनर इंटिग्युमेंट. काय राहते इनर इंटिग्युमेंट. आणि हे जे राहते हे राहते तुमची आउटर इंटिग्युमेंट. ठीक आहे. लक्षात येतपर्यंत हे झालं इनर इंटिग्युमेंट, आउटर इंटिग्युमेंट. आणि त्यानंतर पहिले डायग्राम काढून टाकू पूर्ण. आणि हे राहते तुमचा प्लॅसेंटा आणि प्लॅसेंटा फेनिकल्स आणि हायलम्स सगळ्या गोष्टी. आता बघा की काय काय गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर पहिले हा जो पोर्शन आहे जिथं तुमचा ॲनाट्रॉमस ओव्हल अटॅचमेंट आहे, याला काय म्हणतात, प्लॅसेंटा म्हणतात. काय म्हणतात, प्लॅसेंटा. लक्षात येतपर्यंत जिथं अटॅचमेंट आहे, जिथून सुरुवात होणार आहे ॲनाट्रॉमस ओव्हलची, त्याला काय म्हणतो आपण, प्लॅसेंटा म्हणतात. ठीक आहे. या मिडलच्या पोर्शनला काय म्हणतात, फेनिकल्स म्हणतात. काय म्हणतात, फेनिकल्स. फेनिकल्स. ठीक आहे. लक्षात, सॉरी फेनिकलचं स्पेलिंग चुकलं, फेनिकल्स आहे. काय तुमचं फेनिकल. लक्षात येतपर्यंत हा जो पोर्शन आहे याला म्हणतात प्लॅसेंटा. आणि त्यानंतर हे काय तुमचं फेनिकल्स आहे. काय फेनिकल्स. आणि जे की तुमचा प्लॅसेंटा म्हणजे जिथं जे ॲनाट्रॉमस ओव्हल्स आहे, जिथं अटॅचमेंट राहते, ज्याला आपण जंक्शन म्हणतो, त्या जंक्शन त्याला काय म्हणतात, हायलम म्हणतात. काय म्हणतात, हायलम. लक्षात येतपर्यंत 3 समजलं काय आहे. पहिले तर काय दिलेलं आहे की जो जिथं अटॅचमेंट आहे पूर्ण स्ट्रक्चर त्याला प्लॅसेंटा म्हणतात. आणि प्लॅसेंटा नंतर काय आहे की हा जो मधातला पोर्शन आहे त्याला फेनिकल्स म्हणतात. आणि जे की तुमचं एम्ब्रियो सॅक्स आहे किंवा ॲनाट्रॉमस ओव्हल्स आहे, जिथं अटॅचमेंट आहे प्लॅसेंटाचे, याले जे की हे जे मेन जंक्शन आहे याला काय म्हणतात, हायलम असे म्हणतात. काय म्हणतात, हायलम. लक्षात येतपर्यंत हे 3 ऑर्गन काय येतात. आता बघा की हे झाल्यानंतर 2 लेबलिंग करून टाकायचे आहे, इनर इंटिग्युमेंट आणि आउटर इंटिग्युमेंट. इंटिग्युमेंट म्हणजे बेसिकली काय, एक प्रकारची वॉलच आहे ते. बघा की अंदरची राहते त्याला काय म्हणतो आपण, इनर इंटिग्युमेंट. काय म्हणतात, इनर
इंटेग्युमेंट. लक्षात इथपर्यंत काय झालं आहे, इनर इंटिग्युमेंट. त्यानंतर काय राहील तुमचं आउटर इंटिग्युमेंट. हे काय दिलेलं तुम्हाला, आउटर इंटेग्युमेंट. इंटिग्युमेंट किती आहे, 2 आहे. बेसिकली याचं काय काम राहील, इंटिग्युमेंटचं काय काम राहील, प्रोटेक्शन करणे आणि समोर जे की तुमची सीड फॉर्मेशन होणार आहे, तर सीड फॉर्मेशनमध्ये जे सीड कोट दिसते तुम्हाला, आउटर मोस्ट जे सीडचं कोट राहते त्याला सीड कोट म्हणतात, ते पण एक प्रोटेक्शन करण्याचंच काम करते. तर मग इनर इंटिग्युमेंट आणि आउटर इंटिग्युमेंट समोर चालून काय करा, सीड कोटमध्ये फॉर्मेशन होण्याचं काम करा. इनर इंटिग्युमेंट आणि आउटर इंटिग्युमेंट पहिले लेअर. आता काय काढलं आपण, जिथं पहिले अटॅचमेंट होतं, त्यानंतर फेनिकल्स, त्यानंतर काय झालं तुमचं हायलम, जिथं जंक्शन्स अटॅचमेंट आहे आपलं, जसं की म्हणू शकतो की जे एम्ब्रियो सॅक्स आहे जे स्ट्रक्चर आहे, आणि प्लॅसेंटा आणि फेनिकलचं जे मेन जंक्शन्स आहे ते काय तुमचं हायलम. आणि आपण नंतर काय लेबलिंग केलं, इनर इंटिग्युमेंट केलं आणि आउटर. इनर म्हणजे अंदरची, आउटर म्हणजे बाहेरची, अंदरची लेअर आणि बाहेरची लेअर, त्याला काय म्हणतो आपण इंटिग्युमेंट. इनर इंटिग्युमेंट आणि आउटर इंटिग्युमेंट. आलं लक्षात इथपर्यंत. आता बघा की एक सिम्पलेस्ट वे मध्ये सांगतो मी तुम्हाला की किती स्ट्रक्चर राहतात अंदर, किती सेल प्रेझेंट राहतात. ठीक आहे, म्हणजे कशा पद्धतीने एम्ब्रियो सॅक काढायचा आपल्याला. हा जो मधातला याला आपण लेबलिंग करून टाकू. हे काय तुमचा एम्ब्रियो, काय तुमचा एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक याच्या अंदरमध्ये सगळ्या गोष्टी प्रेझेंट राहतील. हे आहे तुमचा एम्ब्रियो सॅक्स. आता जे सेल्स आहे ते आपण रेड कलरनं काढून टाकू. बघा किती खाली घ्यायच्या, 3. लक्षात ठेवा, 1 2 आणि 3. ठीक आहे, मिडलमध्ये किती 2, 1 आणि 2, आणि वरती किती 1 2 आणि 3. ठीक आहे, किती झाले, खाली 3 वरती 3 मधात 2. म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला एम्ब्रियो सॅक्स म्हणजे फिमेल गॅमेटोफाइट बनवणं शिकवणार, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की हे स्ट्रक्चर कशा पद्धतीने फॉर्म झालेलं आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवा की एक उडतं सांगून देतो मी तुम्हाला की काय असतं. तर एक राहते त्याच्यामध्ये मिओसिस. काय राहते, एक मिओसिस. किती वार मिओसिस होईल, एका वेळा काय होईल तुमचं मिओसिस होईल, आणि त्यानंतर काय की 3 वेळा काय होईल तुमचं मायटॉसिस होईल. 3 वेळा काय तुमचं मायटॉसिस, आणि फायनली किती काय स्ट्रक्चर होईल तुमचं. हे जे एम्ब्रियो सॅक्सचं स्ट्रक्चर आहे, 3 खाली 3 वरती 2 मधामध्ये कशा पद्धतीने हे फॉर्मेशन होते हे येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेल. जर या लेक्चरमध्ये जर आपल्याला वेळ भेटला, जर जास्त मोठं लेक्चर झालं नाही तर या लेक्चरमध्ये पण मी डिस्कस करू शकतो, पण नाही तर होईस तर तुम्ही नेक्स्ट लेक्चरमध्येच काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. ठीक आहे, आता बघा इकडे न जाता आपण आपल्या टॉपिकच्या इकडे येऊ, ते नंतरचा पोर्शन आहे. ठीक आहे, तर काय झालं की 3 सेल वरतं, 3 सेल खाली, 2 सेल मधामध्ये. आता याला लेबलिंग करा, कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा. आता हे जे दिसतात तुम्हाला, हा मिडलचा सगळ्यात पहिले ओपनिंग करून टाकू. या ओपनिंगला काय म्हणतात, मायक्रोफिल्स म्हणतात. काय म्हणतात, मायक्रोफिल. लक्षात इथपर्यंत काय झालं तुमचा मायक्रोफिल झालं. काय झालं, मायक्रोफिल्स. ठीक आहे, आणि मायक्रोफिल झाल्यानंतर हे जे मायक्रोफिल्स म्हणजे बेसिकली काय, एक नॅरो ओपनिंग्स आहे. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण की याच्यामधूनच काय करणार आहे, पोलन ग्रेन एंटर करणार आहे. डबल फर्टिलायझेशनसाठी हे डायग्राम समजणं तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण की काय होणार आहे तुमच्या याच्यामध्ये, याच्या थ्रूच जे की पोलन ट्यूब येणार, आणि मायक्रोफिल थ्रूच काय होणार आहे तुमच्या म्हणजे एम्ब्रियो सॅकच्या अंदरमध्ये आपला जो पोलन ग्रेन आहे काय कारण तुमचा एंटर करा. ठीक आहे, आता याला लेबलिंग करा. हा जो मिडलचा जो राहतो मोस्ट इम्पॉर्टंट, हा राहतो तुमचा एक सेल. का राहतो तुमचा एक सेल. लक्षात इथपर्यंत मिडलचा एक सेल्स, आणि आजूबाजूचे जे की 2 राहतात याला काय म्हणतात बघा. हे काय झाले तुमचे सिनार्जिट्स झाले. काय झाले तुमचे सिनर्जिट्स. ठीक आहे, लक्षात इथपर्यंत याला काय म्हणतात, आजूबाजूच्याला सिनार्जिट्स म्हणतात. आणि मिडलचा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा, जो की फिमेल गॅमेट राहतो, तो राहतो तुमचा एक सेल. ठीक आहे, त्याला मी अंडरलाईन करून देतो, जो की इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. हा झाला तुमचा एक सेल्स इम्पॉर्टंट आहे, आणि आजूबाजूचे काय राहतात तुमचे सिनार्जिट्स राहतात. लक्षात इथपर्यंत. ठीक आहे, नेक्स्ट बघा की वरचे सेल्स. आता हे जे वरचे सेल्स राहतात याला म्हणतात अँटीपोडल सेल. काय म्हणतात, अँटीपोडल सेल्स. काय झाले तुमचे अँटीपोडल सेल. लक्षात काय झालं, वरचे अँटीपोडल. ठीक आहे, हे तिन्ही पण जे सेल्स आहेत ते काय तुमचे अँटीपोडल सेल्स आहे. मिडल मधला जो आहे तो कोणता एक सेल्स आहे, आणि आजूबाजूचे काय तुमचे सिनार्जिट्स आहे. काय तुमचे सिनार्जिट्स. लक्षात. आणि मिडल मध्ये जे प्रेझेंट आहे हे आहे तुमचे पोलार न्यूक्लियस. काय तुमचे पोलार न्यूक्लियस. ठीक आहे, पोलार न्यूक्लियस. लक्षात इथपर्यंत. हा झाला तुमचा पोलार न्यूक्लियस. पोलार न्यूक्लियसचं बी भरपूर इम्पॉर्टन्स आहे. ज्यावेळेस आपण ट्रिपल फर्टिलायझेशन पाहू त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हे पोलार न्यूक्लियस. ठीक आहे, तर हे झालं तुमचं स्ट्रक्चर ऑफ एनाटॉमस ओव्हल्स. एक वेळा पाहून घ्या काय येतं, जे की मेन जिथं अटॅचमेंट स्ट्रक्चर आहे त्याला प्लॅसेंटा म्हणतात. या मिडलच्या पोर्शन फेनिकल्स, आणि जिथं हे मेन जंक्शन अटॅचमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण, हायलम्स म्हणतात. काय म्हणतात, हायलम. आणि जे दिसतात तुम्हाला पहिले, त्यानंतर हायलम झाल्यानंतर काय करायचं, इंटिग्युमेंटची इकडे यायचं. काय याचं इंटिग्युमेंट. हा झाला तुमचा इनर इंटिग्युमेंट. इनर इंटिग्युमेंट म्हणजे काय, अंदरची लेअरले इनर इंटिग्युमेंट म्हणतात, आणि बाहेरच्या लेअरले काय म्हणतात, आउटर इंटिग्युमेंट म्हणतात. काय म्हणतात, आउटर इंटिग्युमेंट. त्यानंतर काय की एम्ब्रियो सॅक्स, हे जे मंदाचा जो पोर्शन्स आहे त्याला काय म्हणतो आपण, एम्ब्रियो सॅक म्हणतो. काय म्हणतो, एम्ब्रियो सॅक्स. हेच इम्पॉर्टंट आहे.
याच्यामध्ये किती आहेत लक्षात ठेवायचं की 3 सेल खाली, किती 3 सेल खाली, 3 सेल वर, 2 सेल मधामध्ये. आता हे एम्ब्रियो सॅक कसे बनते याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. तर मग काय की याच्यामधला जो मिडलचा पोर्शन आहे तो आहे तुमचा एक सेल आणि आजूबाजूचे जे काय तुमचे सिनार्जिड्स आहे, काय तुमचे सिनार्जिड्स मधातले जे आहे ते तुमचा पोलार न्यूक्लिय आहे आणि वरचे जे दिसतात ते दिसतात तुम्हाला अँटीपोडल सेल दिसतात. काय म्हणतात? अँटीपोडल सेल. आणि हे जे दिसतात हे आहे तुमचे मायक्रोफिल्स. मायक्रोफिल्सचं काय मेन फंक्शन्स आहे की ज्यावेळेस म्हणजे अशा पद्धतीचं काय होईल, तुमचा पोलन ट्यूब फॉर्म होईल आणि पोलन ट्यूब फॉर्म झाल्यानंतर अशा पद्धतीने इथं अटॅचमेंट होईल आणि इथूनच काय करून तुमचे जे मेल गॅमेट्स आहे, मेल गॅमेट्स एंटर करण आणि इथं फर्टिलायझेशनची प्रोसेस होईल. काय होईल? फर्टिलायझेशनची प्रोसेस, जे की आपण प्लांटमध्ये डबल फर्टिलायझेशनचा पोर्शन ज्यावेळेस पाहू त्यावेळेस मी पुन्हा तर सांगून देईन की कशा पद्धतीने हे स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. तर हे जे स्ट्रक्चर झालं हे झालं तुमचं स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉमस ओव्हल. लक्षात येतपर्यंत? ठीक आहे. तर जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर पण करा, व्हिडिओला शेअर पण करा, व्हिडिओला लाईक पण करा आणि त्यानंतर काय जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही याच्यामध्ये कमेंट्स करा. ठीक आहे. थँक्यू.